नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचं कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवत आहोत तळणीचे मोदक. अंगारिका चतुर्थी स्पेशल हे मोदक बनवत आहे. तर नक्की रेसिपी पूर्ण पहा. आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर तळणीच्या मोदकासाठी मी घेतलेलं आहे 1 कप गव्हाचं पीठ. चाळून घेतलेलं आहे मस्तपैकी. आणि तुम्ही कोणत्याही कपाने किंवा वाटीने हे मोजून घेऊ शकता. त्यामध्ये टाकायचं आहे 1 ते 2 चमचे गरम केलेलं तूप किंवा तेल. मी इथं तुपाचा वापर केलेला आहे. 1 टेबलस्पून. त्याला छान पिठाला सगळीकडून लावून घ्यायचं आहे आपल्याला तूप. लावून झालं की याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला जो पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. अगदी मीडियम असा उंडा आपल्याला मळायचा आहे. खूप जास्त सैलही नाही, खूप जास्त घट्टही नाही. साधारण मीडियम असा जो उंडा आहे तो आपल्याला मळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी थोडासा घट्टसर असा मी उंडा मळून घेतलेला आहे. आणि याला आपल्याला चांगल्या प्रकारे हाताने मळून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे 15 मिनिटासाठी. तर याला मी झाकून ठेवत आहे 15 मिनिटासाठी. जोपर्यंत आपला उंडा मुरत आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये तूप गरम करायला टाकूयात. 2 चमचे तूप इथे मी वापरलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा खसखस टाकलेली आहे आणि लगेच त्यामध्ये खोबरं टाकायचं आहे किसलेलं. अर्धी वाटी खोबरं मी इथं घेतलेलं आहे पिठाच्या. ते आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. अगदी मीडियम टू लो गॅसवर आपल्याला हे खोबरं लालसर भाजून घ्यायचं आहे. अगदी 3 ते 4 मिनटात हे खोबरं भाजून होतं. लालसर भाजलं की यामध्ये आपल्याला गूळ ॲड करायचा आहे. खोबऱ्याच्या निम्मे मी इथं गूळ वापरणार आहे. जेवढं खोबरं आहे त्याच्या अर्धं मी इथं गूळ वापरत आहे. तुम्हाला जर गूळ कमी आवडत असेल, गोड कमी आवडत असेल तर तुम्ही गूळ कमी वापरू शकता. पण हे प्रमाण बरोबर वाटतं मला मोदकासाठी. तर यामध्ये आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे गूळ लो मीडियम गॅसवरच. सारखं हलवत एकजीव करायचा आहे खोबऱ्याला आणि गुळाला आपल्याला. याला थोडंसं पाणी सुटलं की आपल्याला याच्यामध्ये जायफळाची पूड टाकायची आहे. मी इथं थोडंसं जायफळ किसून टाकणार आहे. तर इथं बघू शकता थोडंसं जायफळ आहे माझ्याकडं. अगदी 2 ते 3 चिमूट इतकं जायफळ किसून टाकायचं आहे. जायफळाने खूप छान चव येते गोडाच्या पदार्थाला, म्हणून गोडाच्या पदार्थामध्ये नेहमी जायफळाचा वापर करायचा. तर इथं तयार आहे आपलं जे सारण आहे मोदकासाठीचं. ते थोडंसं गॅसवर झालं की त्याला काढून घेतलेलं आहे प्लेटमध्ये. तर 15 ते 20 मिनटं झालेले आहेत आपल्या सारण बनवण्यासाठी. तोपर्यंत आपला जो उंडा आहे तोही छान मुरलेला आहे. आणि त्या उंड्याला मस्तपैकी एकदा मळून घ्यायचा आणि अशा प्रकारच्या ज्या छोट्या लिंबा एवढ्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. सगळ्या 12 ते 13 गोळ्या किंवा जे उंडे आहेत मोदकाचे ते बनतात. तर ते बनवून घ्यायचे आहेत आणि असं थोडंसं पीठ लावून त्याला लाटून घ्यायचं आहे. अगदी पुरीच्या आकारासारखं. खूप जास्त पातळ लाटायचं नाही याला. तर साधारण छोट्या वाटीच्या आकाराइतकं लाटायचं. तर इकडं बघा अशा प्रकारे मी लाटून घेतले आहे आणि त्याला कळ्या पाडत आहे. लाटीला कळ्या पाडताना अलगद हाताने एका हातावर ठेवायची लाटी आणि त्याने दुसऱ्या हाताने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि त्यामध्ये सारण भरायचं आहे. अगदी छोटा 1 चमचा इथं सारण टाकलेलं आहे मी. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बंद करायचं आहे. आणि बंद करताना त्याला दाबायचं आहे, म्हणजे ते आपल्या जे मोदक आहेत तळताना फुटणार नाहीत किंवा उकलणार नाहीत. तर अशाच प्रकारे दुसरंही बनवून घेऊयात मोदक. खूप सोपे पडतात. उकडीच्या मोदकांपेक्षा जे तळणीचे मोदक आहेत किंवा जे पिठाचे मोदक आहेत ते बनवायला खूप सोपे असतात आणि जास्त वेळही लागत नाही आणि
गॅसवर तेल ठेवलं होतं मी तापलेलं. आता त्यामध्ये आपण मोदक सोडून त्याला तळून घेऊयात. अगदी लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तळताना एक काळजी नक्की घ्यायची की हे आपल्याला लो टू मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे आहेत, नाहीतर ते आतून कच्चे राहतील. जर हाय फ्लेमवर आपण तळले तर त्याला लवकरच कलर येतो, ब्राऊन कलर, आणि ते कच्चे राहतात. अशा प्रकारे ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला मोदक जे आहेत ते लो टू मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत. 5 ते 7 मिनटं लागतात एक बॅच तळण्यासाठी, तेवढं लक्षात राहू द्या. बघू शकता किती सुंदर मोदक झालेले आहेत. खूप साधी सोपी रेसिपी आहे. गणपती बाप्पाला आवडणारे मोदक सोप्या साध्या पद्धतीने कसे बनवायचे हे या रेसिपीमध्ये आपण जाणून घेतलं आहे. आणि रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लगेच दुसरी बॅच तळून घेणार आहे मी. यालाही लो टू मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर अलगद झाऱ्या उचलून आपल्याला खालीवरे करत हे मोदक सारखे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही याला तुपामध्येही तळू शकता. तुपामध्ये तळलेले मोदक पण खूप म्हणजे अप्रतिम लागतात. जर तुमच्याजवळ तूप अवेलेबल असेल तर तुम्ही नक्की तुपामध्ये तळा याला, खूप छान लागतात. आणि तुमच्या गणपती बाप्पाला तुम्ही कोणत्या प्रकारचे मोदक बनवता हे मला कमेंट करायला विसरू नका. आणि मी केलेले मोदक तुम्हाला आवडले असतील तर नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि जर ही रेसिपी तुम्हाला खरंच आवडली असेल तर मनापासून लाईक करा. एक तुमच्या लाईकने मला प्रोत्साहन मिळतं, उत्साह मिळतो नवीन रेसिपी बनवण्याचा. तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपी माझ्या चॅनलवर मी नेहमी टाकत राहते. तर चॅनलला व्हिजिट करत राहा, रेसिपीला लाईक करत राहा.